माणूस आला की त्यांच्या बरोबर जे काही 4-5 लोक असायचे त्यांना ते सांगायचे, डायरीमध्ये त्या व्यक्तीची जन्मतारीख लिहून घे म्हणून बोलल्यानंतर आणि त्या व्यक्तीला नक्की ज्यावेळी त्याचा वाढदिवस असेल त्यावेळी सकाळी दादांचा फोन जाणार. त्या व्यक्तीने हिमालयाची उंची गाठली. तो माणूस आठवण ठेवून आपल्या वाढदिवसाला फोन करतो, ही भावनाच प्रत्येक माणसाला सुखावणार होती. महाराष्ट्राबाहेरची मुलं सुद्धा या डी.वाय. पाटील ग्रुपमध्ये येऊन शिकून गेली. अल्पशिक्षित असणाऱ्यांच्या मुलांना, अल्पभूधारकांच्या मुलांना या डी.वाय. पाटील ग्रुपच्या या डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेनं ताकदवान बनवलं. शेगावच्या गजानन महाराजांच्या दादांची प्रचंड श्रद्धा. डी.वाय. पाटील ग्रुपमध्ये जिथं जिथं कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये गजानन महाराजांचं मंदिर आहे. या सर्व प्रकारच्या लोकांना एका धाग्यात गुंफण्याचं प्रचंड सामर्थ्य हे दादांकडे होतं. माणसांचा गोतावळा निर्माण करणं हे मला वाटतं की त्यांच्या आयुष्याचं एक मोठं इप्सित होतं. नमस्कार, थिंक टीव्ही मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रामधले एक मोठे अध्वर्यू आता हरपलेले आहेत. डी.वाय. पाटील यांचं निधन झालेलं आहे. डी.वाय. पाटील यांना सहकार क्षेत्र, राजकारण, शिक्षण क्षेत्र, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांमध्ये मुसाफिरी करताना आपण बघितलं आणि याच सगळ्या मुद्द्यावर त्यांचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी त्यांचे सखी असलेले, अनेक वर्ष त्यांच्या सोबत असलेले प्राध्यापक डॉक्टर महादेव नरके सर माझ्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, खरं तर अत्यंत ही दुःखद घटना आहे. काय तुमच्या पहिल्या भावना आहेत? आदरणीय पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांचं काल निधन झालं वयाच्या 91व्या वर्षी आणि आमच्या सर्वांच्यासाठी खूप ही गोष्ट आहे ती कोणतरी आपलं भक्कम आधार, आपला आधारवड हरपल्याची भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. कारण दादांनी ज्या गोष्टी आजपर्यंत केल्या त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्यांनी आमच्यासारख्या हजारो जणांना आधार दिला आणि आधाराचा हा भक्कम ज्ञानदीप किंवा ज्यांचा नेहमी डोक्यावर मायेचा हात असायचा, जे सोबत असल्यामुळे एक प्रचंड ऊर्जा असायची, तर त्या दादांचं निधन झाल्यामुळे एक मोठी पोकळी आयुष्यामध्ये कुठेतरी निर्माण झाली अशी भावना कालपासून आहे. आणि घालमेल आहे शब्दांची, मनाची, भावनांची आणि हे भरून कसं निघणार ही एक मनात शाश्वती आहे. आणि दादा आपल्यात नाही आहेत ही भावना खूप अस्वस्थ करणारी आहे. कालपासून त्यांचं पार्थिव लोकांच्या दर्शनाला ठेवलं आणि ते पार्थिव ज्यावेळी बघितलं तर त्यावेळी ते प्रसन्न चित्त झोपलेत अशीच भावना आहे. आणि आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आपण कसं दादांना भेटायचं, कधी भेटायचं, कुठं भेटायचं हा एक मनात प्रश्न आणि त्यामुळे भावनांचा कल्लोळ मनात निश्चित आहे, ती अस्वस्थताच आहे. डी.वाय. पाटील हे नाव घेतल्यानंतर म्हणजे कालपासून जेव्हा मी सोशल मीडिया बघितला तेव्हा खूप लोकांनी भरभरून लिहिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये ते दरवर्षी वाढदिवसाला शुभेच्छांचा फोन करायचे, कारण त्यांचा माणसांचा संग्रह इतका होता आणि लोकांशी सतत संवाद असायचा. म्हणजे त्यांच्या संवादामध्ये सर्व स्तरातले, सर्व क्षेत्रामधले लोक होते, राष्ट्रीय होते, आंतरराष्ट्रीय होते. ही माणसं जपण्याची कला जी त्यांच्यामध्ये होती, तर ती तुम्ही कशा पद्धतीने बघता? माणसं जोडण्याच्या कलेबाबत आदरणीय दादांच्या जर बघायला गेलं तर मी बरीच वर्ष त्यांच्या सोबत आहे. ज्या ज्यावेळी कुठलाही माणूस दे, साधा माणूस दे, मोठा व्यक्ती दे, तर ह्या माणसांना जोडायचं, अखंडपणे जोडण्याचं, या सर्व प्रकारच्या लोकांना एका धाग्यात गुंफण्याचं प्रचंड सामर्थ्य हे दादांकडे होतं. माणसांचा गोतावळा निर्माण करणं हे मला वाटतं की त्यांच्या आयुष्याचं एक मोठं इप्सित होतं. आणि त्यामध्ये त्यांना त्यांचं कमालीचं एक हे होतं की माणूस त्यांच्याकडे आला की तो आकर्षित व्हायचा, कारण त्यांच्या व्हायब्रेशन्स एवढ्या पॉझिटिव्ह होत्या, त्यांचा ओरा एवढा असा प्रभावशाली होता. माणूस आला की त्यांच्या बरोबर जे काही 4-5 लोक असायचे त्यांना ते सांगायचे, डायरीमध्ये त्या व्यक्तीची जन्मतारीख लिहून घे म्हणून बोलल्यानंतर आणि त्या व्यक्तीला नक्की ज्यावेळी त्याचा वाढदिवस असेल त्यावेळी सकाळी दादांचा फोन जाणार. असे हजारो लोक असतील की ज्यांनी दादांचा फोन प्रत्येकाच्या वाढदिवसाला घेतलेला आहे. आणि ज्यावेळी एखादा मोठा माणूस की जो 3 राज्यांचा राज्यपाल राहिलेली व्यक्तिमत्व आहेत, सहकार, सामाजिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीने हिमालयाची उंची गाठली, तो माणूस आठवण ठेवून आपल्या वाढदिवसाला फोन करतो, ही भावनाच प्रत्येक माणसाला सुखावणार होती. आणि बाहेर सुद्धा दादांना दादामय झालेली खूप लोक त्यांनी आयुष्यामध्ये जोडली आणि
तीच लोक गेली कित्येक दिवस दादांच्या बद्दल ज्यावेळी तब्येतीबद्दल कळलं किंवा काल दादांच्या निधनाबद्दल कळलं त्यावेळी सोशल मीडियावर अगदी हृदयस्पर्शी भावना आपल्या व्यक्त करतायत. त्यामुळं लोकांचा गोतावळा जमणारे आमचे दादा, एक दादा आमचा आधारवड आणि दादा माणूस आपल्यातनं गेला असं एक मनामध्ये ती भावना आहे. शिक्षण क्षेत्रातलं काम त्यांचं प्रचंड मोठं होतं आणि म्हणजे ज्या पद्धतीने 280 पेक्षा अधिक संस्था आहेत, 26,000 पेक्षा अधिक त्यांचे सर्व कर्मचारी आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अभिमत विद्यापीठ आहेत. हा मोठा एक प्रकारचा 5.5 लाख विद्यार्थी पास आउट झालेले आहेत. 1.5 लाख शिक्षण घेतात. हा सगळा इतका मोठा पसारा त्यांनी उभा केलेला आहे. पण हे सगळं एका बाजूला असताना सुद्धा ज्या पद्धतीने ते शिक्षण क्षेत्राकडे बघत होते आणि विशेषतः बहुजनांच्या मुलांसाठी त्यांनी शिक्षणाची दारं उघडी केली आपण असं म्हणायला हवं. कारण एका विशिष्ट वर्गाकडे तोपर्यंत सुद्धा जास्त शिक्षणाचं प्रमाण होतं. मात्र जशा जशा या संस्था काढण्यात आल्या तशी तशी नुसते मुलं नाही तर त्या निमित्ताने कुटुंब सुद्धा पुढे गेली. तर त्या सगळ्या त्यांच्या कामाकडे कसं बघता? तुम्ही आता जसं सांगितलं तर 26,000 स्टाफ या डी वाय पाटील ग्रुपमध्ये सगळीकडे कार्यरत आहे. 26,000 कुटुंब ही प्रत्यक्ष झाली. अशी असंख्य कुटुंब त्यांनी उभी केली थेटपणे, अप्रत्यक्षपणे. 5 लाख विद्यार्थी जे शिकून गेले ते काही जण बिझनेसमन आहेत, काही स्वतः जॉब करतायत आणि देशाच्या त्याचबरोबर देशाबाहेर सुद्धा जगभरात अनेक विद्यार्थी त्यांनी या निमित्तानं उभं केलं आणि तुम्ही अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली की बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी मी त्यातलाच एक आहे. कारण जर हे कॉलेज नसतं डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज मी जिथं शिकलो मी कदाचित इंजिनियर झालो नसतो. म्हणजे 2 किलोमीटरवर ह्या कॉलेज पासून कसबावाड्यामधून माझं गाव आहे. मला त्यावेळी वालचंद कॉलेजला ऍडमिशन मिळालं होतं 12वी नंतर. पण आमची सगळी घरची हे सगळे परिस्थिती किंवा आमच्या घरच्यांचं म्हणणं बघता घराजवळचं कॉलेज पाहिजे अशा ह्याला मला कसबावाड्यामध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि आयुष्याचं सोनं झालं त्या हिशोबाने बहुजन समाजातल्या अतिशय साध्या घरातल्या माझ्यासारख्या मुलाचं आणि असे खूप जण आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती की असं ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्यातला कुठलाही गरजू मुलगा जर दादांच्याकडे गेला तर दादांना त्यांनी सांगितलं की माझी फी भरण्याची ऐपत नाही तर दादा त्याला सांगत होते की तू शिक ज्यावेळी तुला वाटेल शिकून तू ज्यावेळी नोकरी करशील स्वतः बिझनेस करील त्यावेळी वाटलं तर फी भर. काही काही जणांना त्यांनी 1 रुपयावर अगदी मेडिकल कॉलेजला सुद्धा 1 रुपयावर त्यांनी ऍडमिशन दिलेले उदाहरण आहेत. ऍग्रिकल्चर असेल, MBA असेल, फिजिओथेरपी असेल अशी बरेचसे कोर्सेस या डी वाय पाटील ग्रुपमध्ये त्यांच्या माध्यमातून उभे राहिले. आणि महत्वाची गोष्ट की बहुजन समाजातल्या म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर या जवळच्या जिल्ह्यातली मुलं तर होतीच पण महाराष्ट्राबाहेरची मुलं सुद्धा या डी वाय पाटील ग्रुपमध्ये येऊन शिकून गेली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथल्या भूमिपुत्रांना, बहुजन समाजातल्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, अल्पशिक्षित असणाऱ्यांच्या मुलांना, अल्पभूधारकांच्या मुलांना या डी वाय पाटील ग्रुपच्या या डी वाय पाटील शिक्षण संस्थेनं ताकदवान बनवलं. वाघिणीचं दूध पाजलं जे शिक्षण वाघिणीचं दूध आहे आपण म्हणतो आणि ते पाजलं आणि त्यानंतर ह्या सगळ्यांची आयुष्य उभं केले. त्यामुळं डी.वाय दादांच्या बद्दल कृतज्ञ असणारे हजारो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी बहुजन समाजातले त्यानिमित्तानं आहेत. निश्चितच सर, पण आपण त्यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा मी वाचलं तेव्हा सातत्याने त्यांच्या आध्यात्मिक बैठकीबद्दल सुद्धा बोललं गेलं. कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती ते वेगळं ध्येय घेऊन उभे राहिले आणि ते ध्येय त्यांनी अत्यंत दिमाखामध्ये पार सुद्धा केलं. अध्यात्माच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कशा पद्धतीने ते आयुष्य जगत होते आणि कुठल्या गोष्टी दैनंदिन आयुष्यामध्ये ते पाळत होते? आदरणीय दादांचं जे पाटील कुटुंब आहे या कुटुंबाला अगदी सुरुवातीपासून अध्यात्माचा वारसा आहे. म्हणजे आदरणीय दादासाहेबांचे वडील कैलासवासी यशवंतराव भाऊराव पाटील हे सुद्धा वारकरी होते. म्हणजे वारीची परंपरा जी महाराष्ट्रात आहे ती ह्या पाटील कुटुंबामध्ये आहेच. ती वारी त्यांचे वडील आबा म्हणायचे त्यांना सर्वजण ते न चुकता करायचे. दादांनी सुद्धा तो नियम कधी चुकवला नाही. त्यानंतर त्यांचे पुढची पिढी चिरंजीव आणि त्याच्यानंतरची पुढची पिढी हे सुद्धा सर्वजण या वारीला लागले. त्यामुळे अध्यात्माचा वारसा हा या कुटुंबाला पूर्वीपासूनच आहे. आणि ज्यावेळी दादा शिक्षण क्षेत्रात वळले शेगावच्या गजानन महाराजांच्या दादांची प्रचंड श्रद्धा. म्हणजे आमच्या डी.वाय पाटील ग्रुपमध्ये जिथं जिथं कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये गजानन महाराजांचं मंदिर आहे. त्या नरसिंहवाडीचे महात्मा पाटील महाराजांच्या प्रेरणेनं त्यांच्या मार्गदर्शनानं राजकीय सहकार क्षेत्रातून दादा हे शिक्षण क्षेत्रामध्ये आले. 1983 साली दादांचं शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पण झालं आणि साधारणपणे त्यांचं वय त्यावेळी 50 वर्ष होत. पहिली 50 वर्ष ही राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रात
काम केलेलं आणि प्रचंड मोठं काम, लोकांच्या अगदी जवळ जाऊन काम केलेली व्यक्ती, त्यानंतर शिक्षण क्षेत्रात 50व्या वर्षानंतर जिथं माणसं करिअर थांबवायचं म्हणतात, तिथं दादांनी करिअर बदललं, शिक्षण क्षेत्रात आले. पुढची 20-22 वर्ष त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं आणि हे करत असताना अनेक संत महात्म्यांच्या विभूतींच्या संपर्कात दादा आले. म्हणजे आदरणीय दत्ताबाळ असतील, की मगाशी मी सांगितलं शेगावचे गजानन महाराजांची श्रद्धा होती, महात्मा पाटील महाराज होते, यमकरणीचे महाराज होते, बनारसचे मौनी महाराज होते, असे असंख्य नावं की सत्य साईबाबा होते. या सगळ्यांच्या सहवासामध्ये दादा होते आणि त्यामुळे त्यांची एक ऊर्जा, ती अध्यात्माची प्रचंड मोठी ऊर्जा, तो सहवास दादांच्याकडे आणि त्या अध्यात्माची एक ठोस बैठक सुद्धा त्या निमित्तानं त्यांच्याकडे होती. त्यामुळे ज्या ज्यावेळी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांच्याकडे जर बघितलं तर अध्यात्म हा दादांच्या आयुष्याचा एक सगळ्यात महत्वाचा टप्पा बनला. अनेक मंदिरांना मदत असेल, अनेक धार्मिक कार्यक्रम असतील, एकीकडे शिक्षण संस्थांचं जाळं उभा करत असताना या सगळ्या गोष्टीकडे सुद्धा त्यांनी मनापासून लक्ष दिलं किंवा किंबहुना त्यांना ती आवड होती त्या लोकांच्या सहवासात राहायची आणि त्यामुळे त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं उजळून निघालं असं म्हणावंसं वाटतं. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एक मोठं योगदान त्यांचं आहे आणि आपण म्हटलं तसं की आज खरं तर त्यांच्या निधनाने एक मोठी हानी झालेली आहे. तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि धन्यवाद सर, या आठवणी जागवण्यासाठी तुम्ही सहभागी झालात. आभार. दादांच्या बद्दलच एक महत्वाची गोष्ट मला या निमित्तानं तुम्ही आभार मानले तर त्याच्यामध्येच आहे की दादांनी नेहमी कृतज्ञता मानली प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे ते नेहमी म्हणायचे की कृतज्ञता हे पुण्य आहे आणि कृतज्ञता हे पाप आहे. आपल्याला ज्या माणसानं मदत केलेली असेल तर ती मदत आपल्या हृदयामध्ये जपून ठेवावी, हृदयामध्ये कोरून ठेवावी आणि आपण ज्याला मदत केलेली असेल ती समुद्राकाठच्या वाळूत पाण्यामध्ये लिहून ठेवावी. म्हणजे पाण्याची एक झुळूक आली तर ते पुसून जावं. म्हणजे दुसऱ्याने केलेली मदत ही आयुष्यभर आठवणीत ठेवावी, आपण केलेली मदत ही तिथल्या तिथलं विसरून जावी. हा मोठा कृतज्ञतेचा गुण, जो ग्रॅटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ आपण नेहमी म्हणतो, तो ही गोष्ट दादा कित्येक वर्षापासून आचरणात आणतायत आणि त्यामुळेच आमच्यासारख्यांचं त्यांचं सुद्धा आणि तो गुण एक आम्हाला शिकण्यासारखा आहे. आज या दादा आमच्यातून गेले, एक आधारवड त्या निमित्तानं हरपला अशी भावना मनात असताना तुमच्या बरोबर बोललात, तुम्ही भावना जाणून घेतल्या, याबद्दल मी तुमच्याबद्दल, आपल्या चॅनल बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.